श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 58। अद्भुत ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत। आज एक महत्त्वाचा संदर्भ श्रीपादांनी म्हणजे सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी खुला केला आहे, जो आजपर्यंत प्रकाशात आलेला नाही। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4 उघडल्या एका ओळीवर लक्ष गेले। पळणी स्वामी शंकर भट्ट व माधव नंबूद्री यांना तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात म्हणतात। बाळांनो, आज 25 मे 1336 शुक्रवार अति पवित्र दिवस आहे। आता थोडे विश्लेषण पाहू। श्रीपाद श्रीवल्लभ 1320 साली अवतरले आणि त्यांनी 16व्या वर्षी पिठापूर सोडले। ती तारीख म्हणजे 25 मे 1336। म्हणजे या विशिष्ट तारखेपूर्वी जेव्हा श्रीपादांचा पिठापूर सोडण्याचा मुहूर्त निश्चित झाला होता, त्याच वेळी दक्षिण कर्नाटकातून शंकर भट्ट कन्याकुमारी दर्शनास बाहेर पडले होते व कन्याकुमारी येथे त्यांना दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन चरित्र लेखनास कुरोपूर क्षेत्रात जाण्यासाठी आकाशवाणी झाली व त्यानुसार शंकर भट्टांनी कुरोपूर दिशेने प्रवास सुरू केला। मरुत्वमलई मदुराई विचित्रपूर करत शंकर भट्ट तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात पळणी स्वामींजवळ पोहोचून पळणी स्वामी 10 दिवस ध्यानात राहून नंतर माधव नंबूद्रीला पुनर्जीवित करून झाल्यानंतर त्या तिघांमध्ये जी चर्चा झाली त्यात वरील तारखेचा संदर्भ आहे। म्हणजे श्रीपादांनी पिठापूर सोडले त्यावेळी शंकर भट्ट चिदंबरम पर्यंत आले होते। या विशिष्ट तारखेला शंकर भट्ट चिदंबरम येथून कुरोपूरला निघाले। त्याच वेळी श्रीपाद पिठापूरहून काशीस निघाले। म्हणजे श्रीपाद काशीच्या दिशेने व शंकर भट्ट कुरोपूरच्या दिशेने निघाले। दोघेही कुरोपूरला पोहोचेपर्यंत श्रीपादांचा पिठापूर काशी कुरोपूर मार्ग पाहू। श्रीपाद पिठापूर सोडून प्रयाग संगमावर प्रकटले। तेथे त्यांनी शेकडो हजारो वर्ष तपोमग्न असलेल्या व श्रीपादांची वाट पाहत असलेल्या ऋषीमुनींना दीक्षा दिली व त्यातील काहींना सोबत घेऊन श्रीपाद बद्री क्षेत्रात म्हणजे महावतार बाबाजी स्थानात प्रकटले। तेथील ऋषीमुनींना आशीर्वाद दीक्षा देऊन श्रीपाद नेपाळ प्रांतात आले। तेथील एका पर्वतावर हनुमंताला दर्शन आशीर्वाद आदेश देऊन श्रीपाद गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात प्रकटले। येथील कुंडाच्या परिसरात श्रीपाद 3 वर्ष वास्तव्यास होते। 52 श्लोकी गुरुचरित्रात याचा संदर्भ असा आहे। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले 3 वर्षे गुप्ती तेथुनी श्री गुरु गिरिपुरा येती लोकानुग्रहा कारणे। गोकर्ण महाबळेश्वर येथे 3 वर्षात श्रीपादांनी आपला महिमा प्रकट केला नाही आणि 3 वर्षांनंतर गिरिपूर म्हणजे श्रीशैल्य क्षेत्रात श्रीपाद 4 महिने राहिले। या 4 महिन्यात श्रीपाद सूर्यलोक सप्तर्षी वगैरे ब्रह्मांड यात्रा करून आले व निवृत्ती संगम म्हणजे कृष्णा व भीमेच्या संगमावर श्रीपाद प्रकटले व येथे एक रात्र संगमावरील ऋषीमुनींसमवेत राहून दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीपादांचे आगमन कुरोपूर क्षेत्रात झालं आणि ढोबळमानानं 1336 मध्ये गोकर्ण महाबळेश्वर येथील 3 वर्षे, श्रीशैल्य येथील 4 महिने व काशी प्रयाग बद्री नेपाळ कालावधी असे एकूण 4 वर्षे म्हणजे 1340 मध्ये श्रीपाद कुरोपूर क्षेत्रात प्रकटले। या 4 वर्षात शंकर भट्ट चिदंबरम ते कुरोपूर हा त्या काळचा आजपासून 685 वर्ष मागचा अत्यंत अवघड प्रवास करून कुरोपूरला पोहोचले। श्रीपादांसमवेत बराच सत्संग लाभून शंकर भट्ट श्रीपाद आज्ञेनुसार श्रीशैल्य त्रिपुरांतकेश्वर विजयवाडा राजमुंद्रीवरून पिठापूरला पोहोचले। पिठापुरात बापनाचार्य अप्पलराज नरसिंह वर्मा व्यंकटपय्या श्रेष्ठी यांच्या सहवासात राहून श्रीपादांच्या जन्मापासून ते श्रीपादांनी पिठापूर सोडेपर्यंतच्या म्हणजे 16 वर्षांतील लीलांचे संकलन त्यांनी केलं व पिठापुरातून या 4ही कुटुंबांसह आकाश मार्गाने शंकर भट्ट कुरोपूरला परत आले।
त्यानंतर श्रीपादांचं समग्र चरित्र श्रीपादांसमोर लिहून ते श्रीपादांना ऐकवून श्रीपादांची मान्यता घेऊन अश्विन वद्य द्वादशी गुरुद्वादशी उजाडली आणि या दिवशी दुपारी श्रीपादांनी आपला अंतर्धान होण्याचा संकल्प शंकर भट्टास सांगितला व लगेचच शंकर भट्टास अजिबात वेळ न देता शंकर भट्टांसमोर श्रीपाद कृष्णामाईत अंतर्धान पावले. यानंतर 3 वर्षे म्हणजे 1353 पर्यंत श्रीपादाज्ञेनुसार शंकर भट्ट कुरवपूर क्षेत्रात राहिले. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.